अशी की पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैसे न भरल्याने उपचार केले नाहीत आणि त्यामुळे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या सुशांत भिसे यांच्या पत्नीला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप होतोय। प्रसूतीसाठी रुग्ण दाखल करून घेताना 10 लाख रुपये भरण्यास सांगण्यात आलं आणि उपचार करण्यास रुग्णालयाने नकार दिला जोपर्यंत पैसे तुम्ही भरत नाही। आणि या प्रकरणात भिसे कुटुंबियांनी आपला जबाब पोलिसांकडे नोंदवलेला आहे। पोलीस आज रुग्णालयात जाऊन चौकशी करणार असून रुग्णालयातल्या डॉक्टरांचे जबाब घेऊन पोलीस याचा अहवाल जिल्हा मेडिकल बोर्डाकडे सोपवणार आहेत। रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासण्यात आल्याचं सांगितलं जातंय आणि यानंतर या रुग्णालयावर काय कारवाई होणार हे पाहावं लागेल। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं। विविध संघटनांनी रुग्णालयाविरोधात आंदोलन आणि तीव्र घोषणाबाजी केली। यातच आता दीनानाथ रुग्णालय प्रशासनाने या संदर्भात एक वृत्तपत्राला माहिती दिली। या प्रकरणी रुग्णालयाची चूक नाही, उलट ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून संबंधित कुटुंबियांकडून तक्रार करण्यात आली असल्याचं रुग्णालयाने स्पष्ट केलंय। तसंच सुरुवातीला 2.5 ते 3 लाख रुपये भरावे अशी सूचना केलेली असतानाही हॉस्पिटल प्रशासनाला न कळवता रुग्णांचे नातेवाईक त्या ठिकाणावरून निघून गेले अशी माहिती देखील हॉस्पिटल प्रशासनाने दिली आहे। पुणे इथल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीनं उपचार न मिळाल्यानं श्रीमती तनिषा भिसे या भगिनीचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल शासनाने घेतली आहे। आरोग्य विभागाने तज्ञ डॉक्टरांचा सहभाग असलेल्या समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले। मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना ही तातडीनं चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। पारदर्शक आणि निष्पक्षपणे पूर्ण चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। रुग्णालय प्रशासनाने त्यांचं म्हणणं मांडलेलं असलं तरी संबंधित सर्व घटकांचा विचार करून योग्य ती कारवाई केली जाईल। या प्रकरणी आंदोलन करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या भावना शासनाने समजून घेतल्या असून चौकशीच्या निष्कर्षानुसार दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल। सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनाला सहकार्य करावं ही विनंती असं पालकमंत्री अजित पवार यांनी आपल्या फेसबुकवरच्या पोस्टमध्ये म्हटलंय। धर्मदाय आयुक्त कार्यालयाबाहेर शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे। दीनानाथ मंगेशकरची जमीन एक ट्रस्टची असल्यामुळे धर्मदाय आयुक्त कारवाई करत नसल्यानं शिवसेनेकडून हे आंदोलन करण्यात येत आहे। गर्भवती महिलेला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं उपचार न देता 10 लाख रुपयांची मागणी केली आणि त्या विरोधात आज सकाळपासून या हॉस्पिटल बाहेर आंदोलन सुरू आहे। तर आता शिवसेनेकडून धर्मदाय आयुक्त कार्यालयात आंदोलन करण्यात येत आहे। पुण्यात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल बाहेर प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचं आपण बघतोय। घटनेमुळे पुणेकर संतप्त झालेले आहेत। नागरिकांमध्ये दीनानाथ रुग्णालयाविरोधात मोठा रोष पाहायला मिळतोय। या हॉस्पिटल बाहेर शिवसेना उभाटा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। त्याचबरोबर चिल्लर फेकत निषेध देखील करण्यात आला। रुग्णांच्या जीवापेक्षा पैसे महत्त्वाचे का असा सवाल या कार्यकर्त्यांनी केला। तर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या नावाला काळं फासत आंदोलन केलंय। तर पतित पावन संघटनेनं काळं फासून निषेध केला। रुग्णालय प्रशासनाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी जी आहे ती संघटनेकडून करण्यात आली आहे। दीनानाथ रुग्णालयाविरोधात मोठा रोष पाहायला मिळतोय। रुग्णालयाच्या नावाला पतित पावन संघटनेनं काळं फासून निषेध केला। रुग्णालय प्रशासनाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे। यांना सरकार आणि सर्व पक्षाच्या लोकांचा वरदहस्त आहे। त्याच्यामुळे हे माजलेले आहेत, गेंड्याच्या कातड्यासारखे आहेत। त्यांचं गेंड्याचं कातड जर उतरायचं असेल तर पतित पावनच उतरू शकते, बाकी कोणी उतरू शकत नाही। जर उद्याच्या उद्या या 302चा गुन्हा दाखल केला नाही तर ह्या ट्रस्टीचे जे प्रमुख आहेत त्यांना आम्ही आतमध्ये येऊ देणार नाही, पुण्यात फिरू देणार नाही की ह्या ट्रस्टीवर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, याच्यावर प्रशासक नेमलं पाहिजे आणि याच्या पूर्ण हॉस्पिटलची चौकशी झाली पाहिजे। सरकार पाठीशी घालत आहे। त्यांनी 10 लाख रुपयाची मागणी केली आहे, त्याचं सर्टिफिकेट सुद्धा संघटनेकडे आहे। तर त्या गोष्टीचा संघटना निषेध करेल। जोपर्यंत प्रशासन निलंबित करत नाही तोपर्यंत संघटना त्यांच्या विरोधात आंदोलन करेल। 4 दिवसापूर्वी जो हलगर्जीपणा केला आहे त्याच्या विरोधात
पतित पावनने पाठपुरावा करूनही प्रशासन आणि अधिकारी, पोलीस अधिकारी त्यांना का पाठीशी घालत आहे? त्यांना का आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई का केली नाही? मला सांगा की सरकार पाठीशी घालते असा आरोप करताय का तुम्ही? हो, आरोप करताय. याच्या अगोदरही संघटनेने वारंवार अशा प्रकारची अनेक निवेदनं संबंधित मंगेशकर रुग्णालयाला दिली होती, पण ह्याच्या बाबतीत काय कारवाई झाली? 4 दिवस होऊनही प्रशासन का कारवाई करत नाहीये? का संबंधित अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करत नाहीये? पुण्यात गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर संतापाची ही लाट जी आहे ती उसळलेली आहे. सगळीकडे संताप बघायला मिळतोय. दीनानाथ रुग्णालयाबाहेर शिवसेना उभाटा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. रुग्णालयाबाहेर चिल्लर फेकत निषेध करण्यात आला. रुग्णाच्या जीवापेक्षा पैसे महत्वाचे का, असा सवाल या कार्यकर्त्यांनी केला. या रुग्णालयाच्या प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांनी केली आहे. या घटनेत जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंद करून अटक करा अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे, कारण मंगेशकर हॉस्पिटलमध्ये अनेक नागरिकांचे जीव गेलेले आहेत. अनेक लोक यातनं होरपळलेली आहेत, कर्जबाजारी झालेली आहेत, त्यांची बिलं भरून त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकानं या लढ्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे. याच्यात शिंदे गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा विषय आतमध्ये जाऊन की 100% ही दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रशासनाची आहे. कारण 2 तास ती महिला तिथे कणत विवळत पडलेली होती. ते वारंवार सांगत होते की आम्हाला त्रास होतोय, काहीतरी उपचार करा, पण कुठलाही उपचार न करता त्यांना साधं इथून हलवताना त्यांनी या हॉस्पिटलची अँब्युलन्स सुद्धा उपलब्ध करून दिली नाही. त्यांनी आमची मागणी हीच आहे की हे प्रशासन, या प्रशासनावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याच्यात जे आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींना ताबडतोब अटक केली पाहिजे आणि हे हॉस्पिटलच बंद पडलं पाहिजे. धर्मादाय रुग्णालय म्हणून इथे पाटी लावण्यात येते. धर्मादाय रुग्णालय जर तुम्ही जर एखादी स्कीम अवेलेबल असेल आणि पेशंट ऍडमिट होणार असेल तर अजिबात तिथे ऍडमिट करून घेत नाही. कॉटनची उपलब्धता देण्यात येत नाही. मागे ओढा बुजवलेला आहे, पर्यावरणाची हानी केलेली आहे. 1 रुपयावरती यांना भीक दिलेली आहे सरकारने, वार्षिक अनुदान. आणि हे सामान्य प्रशासन, सामान्य नागरिकांसाठी कधीच उपयोगी येत नाही. स्वतःचाच पहिले ठेका, पहिले पैसे भरा आणि मग तुम्ही उपचार घ्या. पैसा शेवटी मोठा झालाय. पहिली गोष्ट हा रूल लिहिलाय कुठं? ऍडमिट व्हायच्या आधी 50% तुम्ही 50% बुक करत आहे का? हॉटेल बिटेल आहे का? हे हॉस्पिटल आहे आणि इथं 50% पैसे आधी भरा. ही कुठला हा नियम आहे कुठं? हा कसा का हा नियम हा जागृत करतात की हा नियम चालू कसा आहे? यांच्याकडे 50% पैसे भरा मग रुग्णाला तुम्ही ऍडमिट करा म्हणून. त्यांची लायकी चिल्लरपेक्षा खालची आहे. एक स्त्री त्यांनी 3 लाख बिल देत असताना देखील तिला उपचार दिलेले नाहीयेत आणि तिचा जीव गेलेला आहे. 2 बालकांकडनं यांची लायकी चिल्लर एवढी काय झालेली आहे? गोरगरिबांकडनं हे पैसे उकळवता आहेत. जर यांना धर्मादायनी ही हॉस्पिटल दिलेली आहेत गोरगरिबांसाठी, हे त्यांना त्याची फॅसिलिटी घेऊन देत नाहीयेत. एखाद्या गोरगरिबाकडे पैसे नसतील ते सरळ सरळ सांगतात बेड नाहीये. आम्ही ज्यावेळी इथं येतो धर्मादाईच्या नावाखाली एवढी जागा लुटली आहे ना, खरंच गोरगरिबांना इथं न्याय मिळतोय का? खरंच गोरगरिबांची बिलं माफ होतात का? हे शासनाने तपासावं. आणि आम्ही इथं अनेकदा येतो, अनेकदा आम्ही अनेक रुग्णांसाठी देखील आलोय, पण आम्ही आल्यानंतर तेवढ्यापुरतं ऐकलं जातं, नंतर त्या रुग्णांकडून पूर्ण पैसे वसूल केले जातात. त्या ठिकाणी या प्रशासनावर सुरक्षेबंदोबस्त गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्या फॅमिलीला जे नुकसान झाले त्याची भरपाई दिली पाहिजे. अशा पद्धतीने निवेदन आणि जे कोण कारवाई इथं दोषी आहेत त्यांच्यावर हकलपट्टी आणि त्यांच्या मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तो हॉस्पिटलनी मागणी केली पाहिजे की या संदर्भात गुन्हा दाखल करावा.